बाईट्स अँड डिलाईट्समध्ये म्हणजेच प्रज्ञास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मुलांच्या डब्यासाठी रोज काय नवीन द्यायचं, तर आज आपण बघणार आहोत काकडीचा चवदार आणि पौष्टिक असा पराठा. तर आपण इथे काकडी घेतलेली आहे, किसून घ्यायची, त्यातला रस बाजूला करायचा. त्यामुळे काय होईल, आपण जेव्हा त्यामध्ये कणिक ॲड करू तेव्हा कणिक ही कमी प्रमाणामध्ये ॲड होईल आणि काकडीचा फ्लेवर हा टिकून राहील. तर इथे आपण काकडी किसून घेतलेली आहे, पाणी बाजूला काढलेलं आहे आणि त्याच पाण्याचा वापर करून आपण कणिक मळणार आहोत. तर किसलेल्या काकडीमध्ये तुम्हाला हिरवी मिरची, लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, ओवा, धणे जिरे पूड, तीळ आणि भरपूर ताजी कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर यात मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आणि काकडीचं जे आपण पाणी काढून ठेवलेलं होतं त्याच पाण्यात घट्ट कणिक मळून घ्यायची. गरजेनुसार जर थोडं पाणी एक्स्ट्रा लागत असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. आता मळलेल्या कणकेचा छोटा गोळा घेऊन छान पातळ पराठा लाटून घ्या. इथे मी पोळपाटावर आधी तेल लावून घेतलेलं आहे. मी पिठाचा वापर करून इथे पराठा लाटणार नाही आहे. छान पोळपाटाला तेल लावून घ्यायचं सरफेसला आणि त्यानंतर एक छोटा गोळा घेतो आपण कणकेचा, त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि बेलण्याच्या साह्याने लाटून घ्यायचं. पोळपाटाला तेल लावल्यामुळे पराठा हा अगदी अलगद निघतो आणि छान तूप किंवा तेल टाकून तुम्ही दोन्ही बाजूंनी तव्यावर पराठा हा खरपूस असा भाजून घ्यायचा. सोनेरी रंगापर्यंत तुम्हाला शेकून घ्यायचा आहे. इथे गरमागरम आणि मऊ काकडीचा पौष्टिक आणि चवदार पराठा तयार झालेला आहे. आता टिफिनमध्ये भरताना तुम्हाला काय करायचं आहे, टिफिनमध्ये अर्धे फोल्ड करून पराठे ठेवायचे आहे आणि टिश्यू पेपर खाली ॲड करायचा सरफेसला, जेणेकरून पराठा आणि डब्याला त्याच्यामध्ये घाम येणार नाही.